नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा लाईक करून म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. स्क्रीन शकता निर्णय घ्या अन्यथा कृषी मंत्र्याच्या घरासमोर बोंबाबोंब. बघू शकता शेतकरी कर्जमाफी, शेतमाल हमी भाव व कांदा खरेदी अशा विविध मुद्द्यावर येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छावा क्रांतीवीर सेनेच्या शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख गोरक्षसंत हे गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषण करत आहे. मात्र आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याने छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 दिवसात निर्णय घ्या अन्यथा कृषी मंत्र्याच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलेला आहे. सरसकट कर्जमाफी, एकंदरीतच शेतमालाला हमी भाव आणि महत्त्वाचं म्हणजे नाफेड व NCCM या संस्थांना खरेदी प्रक्रियेतून दूर ठेवण्यात यावे. त्यांच्या संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघ व कंपन्यांचा सखोल चौकशी करावी. दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात. सोयाबीनला 10,000 रुपये हमी भाव द्यावा अशा मागण्या आंदोलनाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र उपोषणस्थळी कुणीही भेट दिली नसल्याने ही बाब अत्यंत दुर्लक्षित व शेतकऱ्यांचा अपमान करणारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची बाब आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.